नमस्कार, माझं नाव मधुर आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत चेस टाइम्स 24 वरती स्क्वेअर्स आणि त्यांची नावं ही कशी ओळखायची. तर टोटल नंबर ऑफ स्क्वेअर्स जसं या बोर्डवरती दिसत आहेत की टोटल नंबर ऑफ 64 स्क्वेअर्स 64 स्क्वेअर्स चेस बोर्ड मध्ये असतात आणि प्रत्येक स्क्वेअरला काही नावं असतात जी आपल्याला ओळखणं फार गरजेचं असतं. का बरं गरजेचं असतं? कारण की चेस हा जो गेम आहे हा असा गेम आहे की जेणे तुम्ही खेळताना यू हॅव टू राईट द गेम. तुम्हाला लिहिणं कंपल्सरी असतं. जेव्हा पण तुम्ही टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट करतात तेव्हा तुम्हाला गेम हा लिहून खेळावा लागतो. त्याकरता आपल्याला स्क्वेअर्स आणि त्यांची नावं ही माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर या इथं तुम्ही जर का बघताल तर ही आहे ए फाईल, त्याच्यानंतर ही आहे बी, सी, डी, ई, एफ, जी आणि एच. तर ही झाली फाईल्स किंवा लाईन. ए टू एच लाईन्स असतात. त्याच्यानंतर जर का तुम्ही बघता की 1 to 8 हे असतात रँक्स. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर ए टू एच लाईन्स आणि 1 to 8 रँक्स. जर का आपण बघितलं तर हा जो स्क्वेअर आहे, एकच सेकंड, येस, याला म्हणतात A1 स्क्वेअर. का बरं A1 स्क्वेअर म्हणतात? ए ही लाईन आहे आणि 1 हा रँक आहे. याकरता या स्क्वेअरला म्हणतात A1 स्क्वेअर. जर का त्याच पद्धतीने आपण या स्क्वेअरला बघितलं तर याला म्हणतात B2 स्क्वेअर. बी लाईन आणि 2 रँक. त्याच पद्धतीने हा जो स्क्वेअर आहे याला म्हणतात C3 स्क्वेअर. सी लाईन आणि 3 रँक. D4, E5, F6, त्याच्यानंतर G7 आणि H8. अशा पद्धतीने आपण सगळे स्क्वेअर्स आणि त्यांची नावं ही आपल्याला लक्षात येऊ शकते. जसं की आपण आपल्याला माहिती आहे की याला म्हणतात रुक आणि हा जो रुक आहे तर हा या इथं मी ठेवलाय या स्क्वेअर वरती. तर ह्याला लिहिताना आपण लिहायचं आहे RH1. आर कारण की रुक आहे आणि रुकचं स्पेलिंग आर पासून सुरुवात होतं त्याकरता त्याला म्हणायचं RH1 कारण की H1 हे स्क्वेअर आहे. अशा पद्धतीने आपण पुढच्या टॉपिक मध्ये पीसेस जेव्हा पण मूव्ह होतात तेव्हा त्यांना कशा पद्धतीने लिहिता आलं पाहिजे हे जाणून घेणार आहोत. थँक यू व्हेरी मच.